सद्गुरु संचारेश्वर महाराज की जय। जगदंब माता की जय। उद्यापासून सुरू होणारे शारदीय नवरात्र म्हणजेच 9 दिवसाचे घटस्थापना। या घटस्थापनेमध्ये 2 भाग आहेत। एक देवीचे नवरात्र आणि दुसरे श्री बालाजी व्यंकटेशाचे नवरात्र, असे 2 असतात। आपल्या घरी जी पद्धत आहे, जी परंपरा आहे, त्याचप्रमाणे आपण देवीचे किंवा बालाजीचे घट बसवावेत। घटस्थापनेमध्ये सर्वात महत्त्वाचं, आपल्या घरी पूर्वपार चालत आलेली परंपरा जशी आहे त्या पद्धतीनेच आपण घट बसवावेत। कोणी सांगितले म्हणून वाढ किंवा कोणी सांगितलं म्हणून कमी करू नये। काय आहे ही आपल्या पूर्वजांना व्यवस्थित माहिती घ्यावी, घरातील वृद्ध व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावे, त्याप्रमाणे घटस्थापना करावी। आता घटस्थापना काही जणांची ते 9 दिवसाची, काही जणांची ते 5 दिवस 7 दिवस याप्रमाणे असते, काही जणांचे 1 दिवसाचे सुद्धा घट आहेत। तर या घटस्थापनेमध्ये ही परंपरा फार महत्त्वाची आहे, त्या परंपरेप्रमाणे करायची आहे। नवरात्र हा शब्द जरी असेल, 9 दिवसच बसवले पाहिजे असा त्यामागचा अर्थ नाही आहे। परंपरा येथे महत्त्वाची ठरते। दुसरा भाग बालाजीचे जे घट असतात ते दसऱ्याच्या दिवशी उठत असतात। 10 दिवसाचे घट असतात ते, नवरात्र जरी म्हणत असलो तरी। प्रत्येकाच्या घरी कुलदेवतेचे टाक किंवा मूर्ती, तांदळा हे घटस्थापनेमध्ये ठेवतात, किंवा काही जणांच्या इथे फक्त सोनं ठेवायची परंपरा आहे। आता काही जण यंत्र ठेवू लागलेले आहेत, पण यंत्र काही आम्ही पूर्वीपासून जे परंपरेमध्ये आहेत यामध्ये काही ऐकलेले नाही आहेत। तर तुमच्या घरी जर पूर्वीपासून यंत्र, श्रीयंत्र किंवा लक्ष्मी यंत्र किंवा देवी यंत्र, जे यंत्र असतील ते यंत्र ठेवण्याची पद्धत असेल तर त्या पद्धतीप्रमाणे हे घटस्थापनेमध्ये यंत्र, देवी, तांदळा, मूर्ती जी पद्धत आहे त्या पद्धतीप्रमाणे करावेत। आता घट मांडण्यासाठी सुद्धा परंपराच पुन्हा एकदा महत्त्वाची आहे। कारण काही जणांच्या इथे फक्त दिवा असतो, काही जणांच्या इथे माती टाकली जाते, त्यामध्ये नवधान्य सप्तधान्य टाकलं जातं। घटस्थापना म्हणून घट त्यावरती ठेवला जातो आणि त्या घटावरती फक्त माळा सोडल्या जातात, अशी पद्धत आहे। काही जणांची इथे फक्त घट आणि माळा, माती नाही आहे, मातीला कोणी वावरी म्हणतात। तसंच या घटस्थापनेमध्ये कवडी, पैसा कलशामध्ये टाकला जातो। काही जण कलशाच्या मागे देवी मांडतात आणि कलशावर, घटावर फक्त माळ सोडतात। घटस्थापनेसाठी हे सगळे नियम आहेत की आपल्या परंपरेप्रमाणे। त्यानंतर आपल्या 9 दिवसाचे किंवा या नवरात्रामध्ये काही नियम पालन करतात की चप्पल सोडतात, उपवास करतात। उपवासामध्ये सुद्धा धरणं पाळणं, 1 दिवस उपवास 1 दिवस जेवायचं, याला धरणं पाळण्याचे उपवास म्हणतात। काही जणांची इथं फक्त अष्टमीचे किंवा काही जणांचे ते नवमीचे सुद्धा उपवास आहेत। मग हे आपली परंपरा काय आहे त्यामागे पुन्हा एकदा परंपरेच्या हिशोबाने पुढे जावं। नवरात्रासाठी शेजारचा माणूस काय करतोय किंवा माझे गुरु काय करतायत इकडे न पाहता आपली जी पूर्वपार परंपरा आलेली आहे त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी करायच्या आहेत। आता नवरात्रामध्ये 9 दिवसाचे घट आहेत, पण कोणाला सूतक आलं किंवा रिद्धी आली, रिद्धी म्हणजे कोणी बाळ वगैरे जन्मलं भावकीमध्ये किंवा घरी, तर त्यांचे जर हे 10 दिवसाचे जे सूतक आहे, हे सूतक किंवा रिद्धी पहिल्या 2 दिवसापर्यंत येत आहे किंवा 3ऱ्या दिवसापर्यंत येत आहे, तर त्यांनी 5 दिवसाचे 7 दिवसाचे घट बसवावेत। शेवटी 1 दिवस मिळाला तरी 1 दिवसाचे सुद्धा घट बसवावेत। हे महत्त्वाचं आहे, हे आपल्या परंपरेनुसार करायचं आहे। सूतक संपल्यानंतर जेवढे काही घटस्थापनेचे दिवस मिळत आहेत तेवढे घटस्थापनेचे दिवस करायचे आहेत। या नवरात्रामध्ये काही विशेष दिवस आहेत,
यामध्ये पंचमी, अष्टमी, नवमी हे 3 दिवस फार महत्त्वाचे आहेत. पंचमीच्या दिवशी ललिता पंचमीच्या नावाने पूजा केली जाते. ललिता पंचमीच्या नावाने 48 दुर्वांची एक जोडी अशा 48 दुर्वा वाहिल्या जातात. तसंच अष्टमीला उपवास केला जातो. बऱ्याच ठिकाणी होम हवन होतं. काही जणांच्या घरी सुद्धा होम हवन करण्याची पद्धती आहे. काही जणांच्या इथे नवमीच्या दिवशी होतात होम हवन. ही आपली परंपरा पाहून होम हवन वगैरे करावं. नवमीच्या दिवशी सुद्धा होम हवन चालतं. याबरोबर या नियमामध्ये काही जण सप्तशतीचे पाठ करतात. यासाठी मी असं सांगेल की सप्तशतीचे संथा घेऊन पाठ केलेलं खूप चांगलं. संस्कृतचे पाठ करायचे असतील तर किंवा मराठीमध्ये भाषांतरित सप्तशतीची पोथी आहे त्याची आपला संथा घेण्याची आवश्यकता नाही आहे. तुम्ही मराठीमध्ये सहज पाठ करू शकाल. याबरोबर अजून तुम्हाला एक करता येईल की ब्राह्मणांकडून सप्तशतीचे पाठ करून घेता येतील. स्वतःच्या घरी करा किंवा ब्राह्मणांच्या इथे जाऊन तिथे संकल्प सोडून किंवा ऑनलाईन सुद्धा आजकाल सुविधा झालेली आहे. त्यांना तुम्ही दक्षिणा देऊन त्यांच्याकडनं पाठ करून घेऊ शकता. यानंतर घरी करण्यासाठी आपल्याला कुंकुमार्चन आहे किंवा देवीचे वेगवेगळ्या पदार्थांनी तुम्ही अर्चन करू शकता. फक्त कुंकुमार्चन म्हणूनच नाही. कुंकुमार्चनासारखंच पुष्पार्चन म्हणजे फुलं वाहणे, फलार्चन म्हणजे फळं वाहणे, पंचमेवा आहे, द्रव्य अर्चन म्हणजे चिल्लर पैसे यांनी अर्चन करायचं देवीचं. हे अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही 9 दिवसाचे 9 अर्चन करू शकता. याबरोबर 9 दिवसाच्या या पाठामध्ये सकाळ आणि संध्याकाळ अशी देवीची आरती केली जाते. ही आरती मात्र फार महत्त्वाची आहे. सकाळ आणि संध्याकाळची पूजा आपल्या इथे झालीच पाहिजे, हे लक्षात ठेवावं सर्वांनी. याबरोबर घटस्थापनेचा मुहूर्त फार जण विचारत आहेत आजकाल की घटस्थापनेचा मुहूर्त काय, किती वाजेपर्यंत बसवली पाहिजे. तर त्यांच्यासाठी एक सूचना आहे की दरवर्षीसाठी एकच मुहूर्त आहे. गणपती आणि देवीसाठी सारखाच आहे. त्यामध्ये प्रातःकाळापासून अगदी पहाटेपासून ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत अपराह्न काळाच्या अगोदर देवी बसली पाहिजे, तर तो प्रथम दिन गणला जातो. आता सार्वजनिक ठिकाणी वगैरे सायंकाळी वगैरे बसवतात, तो त्यांच्या मनाने केलेला तो नियम आहे किंवा त्यांच्या मनाने ते बसवतात. त्यामुळे ते काय करतात हे न पाहता आपण दुपारी 1:30च्या अगोदर घटस्थापना ही झालीच पाहिजे, हे सर्वांनी लक्षात ठेवावं. नवमीच्या दिवशी देवीचे घट उठत असतात, हे लक्षात ठेवा सर्वांनी. नवमीच्या दिवशी सकाळची पूजा होते देवीची, नैवेद्य होतो, महानैवेद्य नवमीला असतो. आणि त्यानंतर आरती झाल्यावर घटावरती जर माळा सोडलेल्या असतील तर त्या माळा मंडपीवरती टाकल्या जातात. अष्टमीच्या दिवशी मंडपी लावली जाते, फुलोरा बांधला जातो. आता कोणाची ते पक्का, कोणाची ते कच्चा, कोणाची ते दुधाचा, अशा वेगवेगळ्या प्रकारचा फुलोराचा प्रकार आहे. ती परंपरेनुसार आपण फुलोरा अष्टमीच्या दिवशी बांधायचा असतो. आणि नवमीच्या दिवशी आपण घटस्थापना म्हणजे देवी उठत असते, घटस्थापना हलवायचा असतो घट. आणि बालाजीचे घट हे दसऱ्याच्या दिवशी उठत असतात. ही साधारण माहिती आहे घटस्थापनेबद्दलची, की अनेक जणांना या शंका असतात. आता एका वर्षी घटस्थापना केली तर दुसऱ्या वर्षी घटस्थापना करावी का? तर एकदा नियम सुरू केल्यानंतर तो करावाच लागतो. किंबहुना तो करून आपली जी परंपरा आहे पूर्व आपल्या मोठ्या व्यक्तींना विचारून हे माहिती घ्यायची आणि घटस्थापना सुरू करण्यापूर्वीच सर्व नियमांची माहिती घेऊन नंतरच घटस्थापना सुरू करावी. तर ही सर्व माहिती आपल्याला समजली असेल. आणखीन माहिती मी देण्याचा प्रयत्न करीन. वारंवार आपण आमच्या संपर्कात राहावे ही विनंती. जगदंबा माता की जय. सद्गुरु संचारेश्वर महाराज की